सिल्लोड एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आणि शाळेच्या मैदानात मोठ्या प्रमाणात घाण पाणी साचल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। प्रतिनिधी सय्यद इरफान। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार रस्ते बांधकामादरम्यान योग्य जलनिस्सारण व्यवस्था न केल्यामुळे गावातील गटाराचं पाणी थेट शाळेच्या परिसरात साचतंय। यामुळे विद्यार्थ्यांना दररोज घाण पाण्यातून वाट काढत शाळेत जावं लागत असून डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो सारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढलाय। तसेच लहान मुले घसरून पडण्याचाही धोका कायम आहे। या प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करावी आणि शाळेतील साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करावा अशी मागणी करण्यात येते आहे। प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही पालकांनी दिलाय। या प्रकरणाबाबत संबंधित प्रशासन आणि ठेकेदार यांची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही। ती उपलब्ध झाल्यानंतर तीही आम्ही प्रामाणिकपणे आपल्या समोर मांडू। या गंभीर प्रकरणावर प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलंय। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह आणि निष्पक्ष बातम्यांसाठी सिल्लोड एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था समोर आली। मुसळधार पावसामुळे शाळेच्या इमारतीतील 2 वर्गखोल्या कोसळल्या असून शाळेला सुट्टी असल्याने मोठी साल तुमच्या गावामध्ये ही शाळेची परिस्थिती आहे? 2 वर्ष झाले आमच्या शाळेची पडझड झालेली आहे। त्यावेळेस एका मुलाला लागलं होतं, 70,000 रुपये दवाखान्यात खर्च आला साहेब। त्यावेळेस आम्ही पोलीस कंप्लेंट केलेली आहे, रिपोर्ट दिलेला आहे, त्याच्यानंतर पाठपुरावे केलेले आहे, शाळेचं बांधकामाची मागणी केली। आमदार, खासदार, BDO, SDO, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्वीकडे मागणी केली आम्ही। एकही आमच्या गावाकडे लक्ष द्यायला तयार नाही। सर्व शिक्षक वर्ग चांगला आहे। 1 ते 7 हे शाळेचे वर्ग आहेत आमच्या इथं आणि 4 शिक्षक आमच्या इथं शिकू राहिले। 1 शिक्षक हे पंचायत समितीला ठेवू राहिले। या 4 शिक्षकांनी किती त्रास सहन करायचा आहे। आता आमचं म्हणणं आहे की ताबडतोब आमच्या शाळेचं बांधकाम चालू करा, अन्यथा आम्हाला पंचायत समितीत जागा द्या आमच्या मुलांना शिकवायला आणि हे शिक्षक लोक तिथं बोलून आम्ही त्यांना शाळा शिकवायला। मी विठ्ठल दगरे, सोमठाणा। काय सांगसाल, काय परिस्थिती आहे आपल्या शाळेची? आमच्या सोमठाणा जिल्हा परिषद शाळेची अशी परिस्थिती झालेली आहे, वर्ग 1 ते 7 असून 2 खोल्या अक्षरशः पडलेल्या आहेत आणि त्या जवळपास 2 वर्षापासून पडलेल्या आहेत आणि शासनाकडे बऱ्याच वेळा पाठपुरावा करून शासनाने कसल्याच प्रकारची दखल घेतली नाही आणि त्या खोल्याचं बांधकाम पूर्ण केलं नाही। आणि सध्या मुलांची परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे की आज त्या भिंती कोसळतायत। काल एका विद्यार्थ्याला एक भिंत कोसळून विटाचा तुकडा लागला आणि त्याला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आलं। अशी परिस्थिती पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्याची होऊ नये असं आम्हाला वाटतंय। शासनाकडून काय अपेक्षा आहे? शासनाकडून अपेक्षा आहे या वर्ग 2 खोल्या शासनाने ताबडतोब बांधून देण्याची कृपा करावी। न दिल्यास आम्ही हा वर्ग जो आहे, संपूर्ण वर्ग हा पंचायत समितीमध्ये नेऊन भरवणार आहोत आणि आमचे शिक्षक लोक चांगले आहेत, परंतु ते पंचायत समितीमध्ये येऊन शिकवतील असं आम्हाला वाटतंय।